जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। खोतकर यांच्या त्या वक्तव्याने खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी खाटीक समाजाने केली आहे। बारामतीत करण इंगुले या युवा कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। खोतकर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करण इंगुले व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे। 4 दिवसापूर्वीच आपण 15 ऑगस्ट साजरा केला। आज देशातला स्वातंत्र्य होऊन 80वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला। आज हे देशामध्ये गैरबराबरी आणि विषमता प्रस्थापित होते, जातीयवाद प्रस्थापित होता। अर्जुन खोतकर यांनी जे खाटीक समाजाविषयी जातीय वाद निर्माण होईल या पद्धतीने वक्तव्य केलंय। एखाद्या लोकप्रतिनिधीने या पद्धतीने वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? म्हणजे आज सुद्धा लोकप्रतिनिधी जातीय वाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहात। हे इतर समाजांनी याच्यापासून काय बोध घ्यायचा आहे? आमदार अर्जुन खोतकर सारख्या संविधानिक पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीने जातीय तेढ निर्माण करण्यासारखं वक्तव्य जर करणं म्हणजे हे समाजाचं प्रतिनिधित्व किंवा जालन्यासारख्या कॉन्स्टिट्यूशनचं ह्यांनी प्रतिनिधित्व तर काय करायचं? ह्यांनी लोकांना रिप्रेझेंट करताना या गोष्टी समाजात पसरवायच्या का देशापुढे ह्या गोष्टी मांडायच्या? एक आदर्श भारत म्हणून किंवा आदर्श महाराष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेस पाहिला जातो त्यावेळेस अशा गोष्टी बोलणं, एखाद्या समाजाविषयी त्याच्या भावना दुखवणं, हे म्हणजे तुम्ही स्वतः या गोष्टींचा सत्ता उपभोग करायचा किंवा त्यातून तुम्ही जे काही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या तेवढ्या पुरता। म्हणजे आता राजकारण या पद्धतीचं खालवलं गेलेलं आहे की तुम्ही फक्त जातीय तेढ निर्माण करणं आणि जातीमध्ये भांडणं लावणं आणि तुमच्यासारख्या या गोष्टी बोलायच्या। तुम्ही एक संविधानिक पदावरती काम करताय, आमदार तुम्ही एक पद भूषवताय आणि जातीय तेढ निर्माण करताय यासारख्या आणि पब्लिकली ते पण न्यूज बाईट देताना या गोष्टी बोलायच्या। तुमच्यात काय आमदारांमध्ये तुमच्यात पॉलिटिकल गोष्टी असतील त्या समाजापर्यंत कशाला येऊ द्यायच्या? आज तुम्ही एकमेकांविरुद्ध विरोधी भाष्य करता, एकमेकांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करता, त्यात समाजाला कशाला चिरवडलं जायचंय? या पद्धतीने जर अर्जुन खोतकर बोलत असतील तर त्यांच्या विरोधात काय अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी ते पात्र आहेत आणि शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी। माझं नाव करण सुनील इंगुले, मी बारामतीचा रहिवासी असून मी एक खाटीक समाजाचा सदस्य आहे। गेल्या 2 तारखेला अर्जुन खोतकर जालन्याचे आमदार यांनी खाटीक समाजाबद्दल अपशब्द काढले। गोरेंट्यालच्या विरोधात मुलाखत देत असताना त्यांनी खाटीक समाजाचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की खाटीक समाज हा समाज म्हणण्यापेक्षा खाटकं कसे आहेत की ते गोड बोलतात, बोकडाला जवळ घेतात आणि त्याला बोकडाला वाटतं हे चांगलेत लोक, आपल्याला खायला प्यायला घालतात आणि दुसऱ्या दिवशी खाटीक त्यांचा त्या बोकडाचा कार्यक्रम करतो। असा हा खाटीक आहे। म्हणजे आम्ही एवढे क्रूर आहोत का की आम्ही आमच्या जवळच्यांना सोयक्यांना जवळ घेतो, गोड बोलतो आणि त्यांचा नंतर कार्यक्रम करतो? असे एवढ्या वाईट आहोत का? या त्यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण समाजाची भावना आमची दुखलेली आहे। खाटीक समाज हा मागासवर्गीय प्रवर्गातून येतो, अनुसूचित जाती जमातीमध्ये येतो, आम्हाला अॅट्रॉसिटीचा कायदा लागू होतो। त्यामुळे आम्ही जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा याची मागणी आम्ही डीवायएसपींना, पीआयला व प्रांत अधिकाऱ्यांना मागणी केली। त्या संदर्भात आम्ही एसपींना ही भेटलेलो आहोत, एसपींनाही पत्राद्वारे कळवलेलं आहे। आम्हाला लवकरात लवकर आज आम्ही 4 तारखेला आम्ही गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिला, आता पण काही कारवाई झाली नाही। आम्ही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही इथं आंदोलनाला बसलो, उपोषणाला बसलोय, तरी अजूनही कुठल्याही शासनाचा कुठलाही अधिकारी आमच्या बरोबर अप्रोच झाला नाही, आम्हाला विचारायला आला नाही। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। आज आम्ही असं ठरवलेलं आहे की आजपासून आम्ही 24 तास अन्नत्याग करून उपोषण करणार आहे। आज 3 दिवस तुम्ही कुठलं उपोषण केलं? बेमुदत 3 दिवस आम्ही कार्यालयीन धरणे आंदोलन व घंटानादाचं उपोषण केलं। ओके। या दरम्यान तुम्ही वरिष्ठ राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना निवेदन दिलेली आहेत का? म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर जे महायुतीतले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना त्या पद्धत म्हणजे निवेदन दिलेलं आहे का तुम्ही? आम्ही आजपर्यंत महामहिम राज्यपालांना पत्राद्वारे कळवलेलं आहे, ईमेलही केलेला आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेळोवेळी ईमेलद्वारे कळवलेलं आहे। त्याचप्रमाणे काल
अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनाही आम्ही पत्राद्वारे हे सगळं कळवलेलं आहे. पुढची दिशा काय असणार आहे आपली आंदोलनाची? आमची पुढची दिशा जोपर्यंत सहन होतंय तोपर्यंत अन्नत्याग, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत उपोषण संविधानिक मार्गाने आम्ही करणार आहोत. तरीही शासनाला जाग नाही आली आणि त्यांना आमचा अंतच बघायचा असेल तर आम्ही आत्मदहन करून त्यांना दाखवून देणार आणि त्यांना या प्रशासनाला जाग येईल असं आम्ही इथं कृत्य करणार. साधारणतः आतापर्यंत आपल्याला इतर कोणत्या संघटनांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे? इतरत्र समाजातल्या आम्हाला मराठा समाजाने पाठिंबा दिलाय, धनगर समाजाने पाठिंबा दिलाय, मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलाय, भोई समाजाने पाठिंबा दिलाय व इतरत्र वेगळ्या ज्या आंबेडकरी चळवळीच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिलाय. अनिकेत मोहिते यांनी सगळे स्वतः भेटून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ओके. आपण जर समजा यात आपल्या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर आपण निर्णायक लढा या ठिकाणी करणार आहात, म्हणजे निर्णायक तीव्र आंदोलन करणार आहात असं तुमचं म्हणणं आहे? शेवटपर्यंत निर्णायक आंदोलन, जोपर्यंत याचा छडा लागत नाही तोपर्यंत कुठलाही दबाव आला तरी त्या दबावाला बळी न पडता आम्ही निर्णायक आंदोलन करून त्याला जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.